आणि आता पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी अगदी झटपट। पोलीस आयुक्तांचा निषेध करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयासमोर आमदार रवींद्र धंगेकरांनी ठिय्या आंदोलन केलं। यावेळी धंगेकरांनी पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पुणे अपघात प्रकरण पोलीस आयुक्तांकडून दडपलं गेल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकरांनी केला। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा आणि बर्गर दिल्याचा आरोप होतोय। पोलीस ठाण्यात कोणी राजकीय दबाव आणला का याची चौकशी केली जाणार आहे। पुणे पोलिसांनी घटनास्थळ, पब आणि पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही ताब्यात घेतलेला आहे आणि या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे। 10 पथके तपास करणार आहेत। पुण्यातल्या कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणी अग्रवाल कुटुंब गोत्यात आलं। या प्रकरणी विशाल अग्रवालसह सुरेंद्र अग्रवाल तसंच अग्रवाल कुटुंबाच्या चालकाची चौकशी करण्यात आली। विशाल अग्रवालच्या घराची झडती घेण्यात आली असून यात विशाल अग्रवाल यांचा फोनही जप्त करण्यात आला। तर सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। डोंबिवली एमआयडीसी मधील बॉयलर स्फोट प्रकरणामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झालेत। मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डोंबिवलीमधील घटनास्थळाची पाहणी केली। रहिवासी भागात केमिकल कारखाना हा गुन्हा असून या घटनेला मॅनेजमेंट, प्रशासन आणि सरकार जबाबदार असल्याची टीका दानवेंनी केली। विधान परिषदेत हा मुद्दा उचलणार असल्याचं अंबादास दानवे म्हणाले। डोंबिवलीतील स्फोटाला सरकार, प्रशासन आणि उद्योग विभाग जबाबदार असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे। तर डोंबिवलीतल्या विषारी केमिकल कंपन्या इतर ठिकाणी हलवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता, मात्र सरकार बदलल्यानंतर अंमलबजावणी झाली नाही असाही दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला। डोंबिवलीमधील दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली असून रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली। तर या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात। घातक रसायन बनवणाऱ्या कंपन्या अंबरनाथ एमआयडीसीला हलवणार असल्याचंही शिंदेंनी सांगितलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावरती असून ते मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेणार आहेत। यावेळी ते नाग नदी स्वच्छता अभियान तसंच अंबाझरी धरण परिसराची पाहणी करणार आहेत। नाशिकच्या लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज पंतप्रधान मोदींचा प्रचार करण्यासाठी काशीला रवाना होणार आहेत। यावेळी मोदी राजकारणातील आदर्श आहेत म्हणून त्यांच्या प्रचारात सहभागी होतोय, तर भाजपमध्ये जायचं की नाही ते निकालानंतर ठरवणार असं वक्तव्यही त्यांनी केलं। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं। 2014 पूर्वी अण्णा हजारे आक्रमकपणे आंदोलन करायचे, पण 10 वर्षात त्यांनी काय केलं असा सवाल रोहित पवारांनी विचारला। सोयीचं राजकारण बरोबर नाही असंही रोहित पवारांनी म्हटलं। नागपूरच्या काटोल इथल्या रेल्वे ट्रॅकवर तरुणीचा मृतदेह सापडला होता आणि ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून शेकापचे नेते राहुल देशमुख आज कॅन्डल मार्च काढणार होते, मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होताना दिसत आहेत। जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात कमी पाणी असल्यानं पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे। पावसाअभावी यंदा मनमाड, मालेगाव, नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीबाणी निर्माण झाली आहे। तब्बल 1000 गावं तहानलेली असून 6.25 लाख ग्रामस्थांसाठी 326 टँकरने पाणीपुरवठा केला जातो। रत्नागिरीमधील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता शहराला पुरेसा पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीनं शहरात 1 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रत्नागिरी नगर परिषदेनं घेतलाय। तर पाणी टंचाईची स्थिती लक्षात घेत नागरिकांनी पाणी सांभाळून वापरावं असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं। मालेगावच्या गिरणा धरणातून गिरणा नदीत 2000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा, दहिगाव, बंधारा त्याचबरोबर कानलदा इथल्या टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळणार आहे। जळगावच्या भुसावळ शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीतील बंधाऱ्याने तळ गाठलाय। हतनूर धरणातून सोडलेलं आवर्तन अद्यापही बंधाऱ्यात पोहोचलेलं नाही, त्यामुळे शहराला 11 दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे। गेल्या 150 वर्षांपासून सोलापूरची तहान भागवणाऱ्या हिप्परगा तलावानं तळ गाठलाय। जूनपर्यंत पुढील इतकाच पाणीसाठा तलावात शिल्लक राहिला, त्यामुळे आता सोलापूरकरांना पाणीबाणीला सामोरं जावं लागणार आहे। धाराशिव शहरात आता 6 दिवसांऐवजी 9 दिवसांनी पाणीपुरवठा होणार आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी, तेरणा धरणातील पाणीसाठा संपत आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात चारा पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे राज्य जनहित शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। मोहोळ तालुक्यात टँकर सुरू न केल्यास बोंबाबोंब आंदोलन करू असा इशारा देण्यात आला।
अफगाणिस्तान आणि दक्षिण पाकिस्तान मार्गे गुजरातच्या दिशेने ताशी 35 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील कोकण आणि उर्वरित भागात बऱ्यापैकी उष्णता वाढली असून याचा त्रास पुढील आणखीन काही दिवस होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. सांगलीच्या पलूस तालुक्यातील आंधळी इथे उष्माघातामुळे 1200 ब्रॉयलर कोंबड्यांचा बळी गेला. त्यामुळे सीताराम जाधव या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. घरातील नोकरांना धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना नोकरांना हिंमत दाखवून घरातच बंद केलं. पुण्यातील चांदणी चौक परिसरातील पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिघांना जेरबंद केलं. बेलार पोलिसांनी सोपारा फाटा आणि तुंगार फाटा इथून 4 आरोपींना 49 किलो गांजासह अटक केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा कुठून आणि कोणासाठी आणला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. संभाजीनगरमधील वडगावातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. वडील शेतीचा हिस्सा देत नसल्यानं आणि लग्न करून देत नसल्यानं पोटच्या पोरांनी पोटात सपासप वार करत बापाची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे. गोंदिया शहरातील छोटा गोंदिया या भागात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर हत्येमध्ये झालं. रात्रीच्या सुमारास 20 वर्षीय तरुणानं 21 वर्षीय तरुणावर धारदार चाकूनं वार करत हत्या केली. या घटनेनंतर आरोपीनं पळ काढला असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. धाराशिवमधील वाशी तालुक्यातील तेरखेडा फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात एक जण गंभीर जखमी झालाय. ग्रामस्थांनी एकत्र येत आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाशिकच्या गवळणे गावात प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कंपनीचं कोट्यवधींचं साहित्य जळून खाक झालंय. आगीचं कारण अस्पष्ट असलं तरी सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुणे अपघाताची मुंबईतही पुनरावृत्ती झाली आहे. एका अल्पवयीन आरोपीने दुचाकीवरून समोरच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं एकाचा मृत्यू झाला. मुंबईतील माझगाव पुलावर ही घटना घडलेली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे तर अल्पवयीन आरोपीची बालगृहात रवानगी करण्यात आली आहे. अहमदनगरच्या अकोलेमध्ये एसडीआरएफ जवानांसोबत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडलाय. धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर मृतदेह मिळाला. गणेश देशमुख असं या तरुणाचं नाव आहे.